नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मला माहिती नाही की श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा स्वतःचा असा काही राजकीय अजेंडा आहे का? कारण तसं स्पष्ट झालेलं नाहीये. ते मंत्री उपसमितीची नियुक्ती केलेली आहे, त्याचे अध्यक्ष आहेत ऑब्व्हियसली. आणि त्यामुळं मराठा समाजासाठीच्या म्हणून ज्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत करायच्या ते करणं त्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि त्याचसाठी ती समिती नियुक्त झालेली आहे. त्यामुळे भुजबळांची तशी म्हणाल तर कालची टीका अनाठायी होती. पण तरी सुद्धा भुजबळांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये मूळतः राजकीय आरक्षणाच्या निमित्तानं जे विचारले जात आहेत ते अगदीच गैरवाजवी आहेत असं काही म्हणायचं कारण नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की भुजबळांनी जे 24 तासामध्ये प्रमाणपत्र दिलं जातं आहे असं जे म्हटलं त्याच्यावरती विखे पाटलांचा एक प्रतिवाद आहे. मला त्याच्यापेक्षा जास्त मोठी गोष्ट असं दिसतीये की भलेही विखे पाटलांचा अजून तरी काही जणांची अशी सुप्त इच्छा असू शकते की मराठा समाज हा आज तशा अर्थाने, कारण जरी शरद पवारांनी वैयक्तिक पातळीवरती कधीही जातीला जवळ केलं नाही, जे राज ठाकरे बद्दल माझं मत आहे की असे हे 2-3 नेते आहेत की जे सार्वजनिक जीवनात कदाचित मतासाठी असं बोलले असतील, पण त्यांनी वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि राजकारण करताना सुद्धा आपल्या आपल्या जातीला प्राधान्य दिलं आहे असं काही दिसलेलं नाही. पण शरद पवारांच्या नंतर, कारण शरद पवारांची ही प्रतिमा असून सुद्धा राष्ट्रीय राजकारणामध्ये शरद पवारांची प्रतिमा मराठा स्ट्रॉंग मॅन अशीच आहे. शरद पवार आणि त्यांच्या राजकारणाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर महाराष्ट्रामध्ये तसा मराठा समाजाचा आत्ता असा कोणी नेता उरलेला नाहीये की ज्याच्या मागे एकच एक समाज आहे. हा, प्रत्येक पॉकेट्समध्ये मराठा नेते आहेत, मराठा आमदार आहेत, मराठा मंत्री आहेत आणि त्याप्रमाणे तिथली स्थानिक जनता कदाचित जातीवरती त्यांना मतदान करतही असेल. आपण मूलतः आपलं राज्य हे पुरोगामी चेहरा असलेलं पण प्रत्यक्षामध्ये प्रचंड असं प्रतिगामी राज्य आहे असं माझं स्वतःचं आकलन आहे. आणि त्या प्रतिगामित्वामध्ये काही महापुरुष होऊन गेले की ज्या महापुरुषांनी वेळोवेळी ह्या राज्याला पुन्हा पुन्हा हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही ह्या देशासाठी दिशादर्शक आहात. हॅव्हिंग सेड दिस, या राज्यानं कायम जातीवाद जोपासलेला आहे. तो एकच फक्त मला अपवाद दिसतो, तो म्हणजे आता एकतर नैसर्गिक संकट आलं की मराठी माणूस सगळी जातपात धर्म विसरून त्या माणसासाठी मदतीला उठतो. आता मी पुरामध्ये पण बघितलं, कोणी बघितलं नाही की जात कुणाची आहे. आता मी जेव्हा लोकांनी आम्हाला फोन केले तेव्हा मी त्यांना विनंती केली की आधी तुम्ही प्रयत्न करा की मागासवर्गीय बांधवांपासून आधी त्यांना मदतीचे हात जातील. आणि मला समाधान आहे की तसं कुणीही कुणाची जात न बघता प्रचंड प्रमाणामध्ये मदत वैयक्तिक पातळीवरती लोकांनी दिली. हा महाराष्ट्र आहे. आणखी नाही की राष्ट्रीय पातळीवरती एखादं संकट आलं किंवा मराठी मनुष्य सगळं जातपात विसरतो. फार कशाला, महाराष्ट्र एकीकरण समितीचा जो लढा होता संयुक्त महाराष्ट्राचा, त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र डिकास्ट झाला होता. अन्यथा किती अशी ब्राह्मण मंडळी, सीकेपी मंडळी निवडून आली आधी, म्हणजे कथित बेरजेच्या राजकारणात, आणि नंतर सुद्धा जे काही झालं ते मराठा पॉलिटिक्स होतं, त्या पॉकेट्समध्ये झालं नाही. इतर जातींनी पण ते राजकारण केलं. अगदीच मराठ्यांना नावं ठेवावीत अशी काही परिस्थिती नाही. आता असं झालेलं आहे की शरद पवारांच्या नंतर तसा मराठा समाजातला एकच एक असा नेता नाहीये. अशा वेळेला कोणाची सुप्त इच्छा असू शकेल की जे यश श्री मनोज जरांगे पाटील यांना मिळालं तशा पद्धतीचं यश जर मला मिळवता आलं आणि विनासायास असं मराठा समाजाचं नेतृत्व मिळालं तर फारच चांगली गोष्ट आहे. पण तसा काही कोणाचा आता तरी अजेंडा आहे असं म्हणायचं नाहीये. पण छगन भुजबळ यांनी ज्या पद्धतीची एकेरी भाषा विखे पाटलांसाठी वापरली त्यानंतर विखे पाटलांनी त्यांना प्रत्युत्तर त्यांच्याकडनं येईल असं अपेक्षित होतं. कसले राजकारणी आहेत, काँग्रेस हा त्यांच्या कुटुंबाचा मूळ पिंड आहे. त्यामुळे काँग्रेसची थंडा खाओ ही जी पद्धती आहे की जे काही बोलायचं ते नीटपणे बोलायचं आणि कृती मात्र जे आपल्याला हवी तशी करायची, तसं ते आज फारच सोबर बोलले भुजबळावरती. म्हणजे त्यांनी म्हणजे जसं झालं होतं की नाही, गणपती दूध पितो, हे जे मनोहर जोशींच्या काळात घडलं होतं तेव्हा माझ्या हातात रिमोट कंट्रोल आहे असं मनोहर जोशींना ठणकावून बाळासाहेबांनी सांगितलं होतं. तेव्हा मनोहर जोशी म्हणाले होते की ते असं काय बोलल्याचं मी ऐकलेलं नाही. एक्झॅक्टली आज राधाकृष्ण विखे पाटलांनी तसंच केलं. भुजबळ जे काही बोलले ते मी ऐकलेलं नाही असं ते म्हणाले. हाऊ कम. पण ती राजकारणाची कृती आहे. पण पुढे जाऊन भुजबळ आणि विखे पाटलांचा वाद कसा वाढू शकतो बघा. आज विखे पाटलांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव केला आणि ओबीसी नेत्यावरती टीका केली. कशी टीका केली बघा. विखे पाटलांचं म्हणणं आहे मनोज जरांगे यांनी अतिशय प्रामाणिकपणे हे आंदोलन चालवलेलं आहे. नो डाऊट मनोज जरांगे यांची तीच स्ट्रेंथ आहे. त्यांनी वेळोवेळी समाजाची भूमिका मांडली. त्यांनी हे आंदोलन निस्वार्थीपणे हे केलं
सरकारनं कायद्याच्या चौकटीत बसूनच त्यांच्या मागण्याचा विचार केला. या प्रकरणी शिंदे समिती नेमली आहे, त्यांनी खूप काम केलंय. त्यामुळं मनोज जरांगे पाटील हे चौथी पास आहेत अशी टीका तुम्ही करत असाल तर कुणीही त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलू नये. तुम्ही फार शिकलेले आहात आणि तुम्ही फार शहाणे आहात, तर मग तुम्ही तुमचं शहाणपण लोकांना भडकवण्यासाठी का वापरता? सध्या महाराष्ट्रात काही लोकांमध्ये दुसऱ्यावर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास निर्माण झाला आहे, पण त्यांना हे कळत नाही की आपल्या हव्यासामुळं समाजात तेढ निर्माण होते आहे. या लोकांना यांची दिवाळी साजरी करायची आहे, त्यामुळे त्यांनी हे वाद निर्माण केलेत, बाकी काहीच नाही, असं विखे म्हणाले. किती इंटरेस्टिंग आहे. हे कोण बोललो होतं काल? तर लक्ष्मण हाके. कुठे बोलले होते? तर बीडच्या सभेत. तेव्हा डायसवर कोण होतं? भुजबळ. इथे भुजबळांबद्दल विखे काय म्हणतात ही मी त्यांचं बोलणं ऐकलेलं नाहीये. मी त्यांची भेट घेईन, त्यांची समज घालेन आणि त्यांचा जो गैरसमज निर्माण झाला तो दूर करण्याचा प्रयत्न करेन. मी तर माझ्या आयुष्यामध्ये कधी ओबीसी आणि मराठा असं केलेलं नाहीये वगैरे. म्हणजे ज्या भुजबळांच्या उपस्थितीमध्ये लक्ष्मण हाकेनी आणि श्री पडळकरांनी जी भाषा वापरली, गोपीचंद पडळकरांनी, आणि स्वतः भुजबळांनी तर मनोज जरांगे पाटलांना चक्रम वगैरे अशा पद्धतीचाच सगळा भाव व्यक्त केला. त्या भुजबळावरती टीका न करता त्यांनी टीका केली लक्ष्मण हाकेवरती, म्हणजे त्याच्या माध्यमातून भुजबळांना संदेश द्यायचा, पण त्यांना ते वाटला पण नाही पाहिजे. अशा पद्धतीचं राजकारण चालतं आपल्याकडे. त्यामुळे काल जशी टीका विखेंवरती भुजबळांनी केली, एकेरी टीका केली, त्याला तसं प्रत्युत्तर भलेही नसेल दिलं, पण तुम्ही अतिशहाणे आहात असं त्यांनी भुजबळांना सुचवलंय. पुढे ते त्यांची विस्तृतपणे ते पत्रकारांशी बोलले तेव्हा म्हणाले की असं कोण म्हणतं आहे की आमच्या ह्या GR मुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो काही त्यांना लाभ झाला त्यामुळे तुमचं नुकसान होतंय. खरं तर वस्तुस्थिती अशी आहे की कुणबी समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आल्यानंतर जे आधीचे ओबीसी आहेत त्यांचं 100% नुकसान आहे. सगळ्यात जास्त राजकीय नुकसान आहे. जे काही छोटे छोटे समाज घटक कधीतरी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद होऊ शकले असते, नगरपालिकेचे नगराध्यक्षपद त्यांना मिळू शकलं असतं, ते आता मिळणार नाही. कारण मग केवळ जात ह्या निकषावरतीच पुढे भविष्यात निवडणुका झाल्या तर संख्येनं अधिक आहे त्या पॉकेट्समध्ये तो समाज एकतर्फी मतदान करतो, हे आतापर्यंत दिसलेलं आहे. ह्या परिप्रेक्षामध्ये जेव्हा तुम्ही असं म्हणता, म्हणजे विखे असं म्हणतात की तुमचं आरक्षण गेलेलं नाही, ते अर्धसत्य असतं, ते आरक्षण गेलेलंच आहे, हे भुजबळांचं म्हणणं बरोबर आहे. आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये भुजबळांची एक वेगळी रणनीती आहे. ते मुख्यमंत्र्यांना एका अर्थाने ते आपल्यावरती फार चिडू नये म्हणून असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये जनमानस विरोधात जाऊ नये म्हणून असेल. ज्या दिवशी GR काढला तेव्हा मुख्यमंत्री नागपुरात होते असं भुजबळ काल म्हणाले. हाऊ कम? जर त्या मंत्री उपसमितीनं ते आंदोलन मागे घेण्यासाठी केलेली कृती कोणती असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांना न विचारता केलीच जाऊ शकत नाही, केलेली नसणार. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पूर्ण या गोष्टीची कल्पना होती, हे खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून एकीकडे फडणवीस दुखावणार नाही, त्यांच्या प्रतिमेला कुठेही हनन होणार नाही असा प्रयत्न भुजबळांचा असताना हा विखेने धागा बरोबर पकडलाय. ते म्हणाले की मुख्यमंत्री तर स्वतः म्हणाले की आमच्या DNA मध्ये ओबीसी आहे. मग ज्या पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीनं मतदान केले तो पक्ष हा ओबीसीचं नुकसान कसा करेल? तुमच्याकडे काही पुरावे आहेत का की ज्या कारणामुळे तुम्हाला असं वाटतं की ओबीसी समाजाचं आरक्षण गेलेलं आहे, किंवा ते जे 24 तासामध्ये प्रमाणपत्र दिलं असं तुम्ही सांगत आहात, सकाळी अर्ज केला आणि संध्याकाळी, तेही तुमचं खोटं आहे. म्हणजे काय तर भविष्यामध्ये ह्या दोन परस्पर विरोधी भूमिकामुळं, कारण भुजबळांची एक भूमिका आहे आणि विखेंची एक भूमिका आहे. विखेंना कायदेशीर भूमिका आहे, भुजबळांना पण कायदेशीर भूमिका आहे, कारण भुजबळ पण तिकडे मंत्री उपसमितीत आहेत ओबीसींच्या. तर हा जो तिढा आहे ना तो सरकारमध्येच सरकार अंतर्गत वाढत जाताना दिसेल. इंटरेस्टिंग आहे की सरकारमधलाच एक मंत्री काहीतरी मुद्दा उपस्थित करतोय आणि सरकारमधला दुसरा मंत्री त्याला प्रतिवाद करतोय, आणि हेच महाराष्ट्राचं राजकारण आहे. गेल्या 10-1 वर्षापासून जे सत्तेत आहेत, शिवसेना खिशात राजीनामे घेऊन फिरत होते आणि सरकारमध्ये सहभाग घेऊन सरकारवरती टीका करत होते. त्याचाच छोटासा कासेना पण हा प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे. तो अधिक रंगत होईल, अधिक आक्रमक होईल, अधिक एकमेकांचा वरती टीकेची धार वाढवणारा असेल, आणि याच्यातनं महाराष्ट्राला आपली पुढची वाटचाल कुठल्या दिशेने सुरू आहे त्याचे अंदाज रोज येत राहतील. कारण महाराष्ट्र, मी म्हणतोय, एका विशिष्ट टप्प्यावरती उभा आहे आणि त्या टप्प्यातली प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक बघावी अशी सद्यस्थिती आहे. पण हे जे भुजबळांना दिलेलं जरांगे पाटलांच्या त्यांचं कौतुक करत तुम्ही फार अतिशहाणे आहात असं विखे पाटलांचं प्रत्युत्तर हे इतरांना नाहीये, ते भुजबळांसाठीच आहे. आणि म्हणूनच हा वाद वाढत जाणार आहे, त्याकडे आपलं लक्ष असेल. थांबूया आपण इथे. थँक्यू.